Periodic traits in a chemical property. The most chemical property of an element its combining power. तर जी मोस्ट फंडामेंटल केमिकल प्रॉपर्टी एलिमेंटची ती काय आहे, कंबायनिंग पॉवर म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी पण म्हणतो आपण त्यालाच आपण व्हॅलन्सी असं म्हणतो. दिस प्रॉपर्टी इज न्यूमेरिकली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ व्हॅलन्सी और व्हॅलन्स. ती प्रॉपर्टी जी आहे मोस्ट फंडामेंटल केमिकल प्रॉपर्टी जी कंबायनिंग पॉवर ती एक्सप्रेस केली जाते व्हॅलन्सीमध्ये किंवा आपण त्याला व्हॅलन्स असं म्हणतो. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इंडिकेट द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड दॅट द ॲटम कॅन फॉर्म गिविंग मोलिक्युल. व्हॅलन्सी म्हणजे काय, त्या एलिमेंटमध्ये नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स नंबर ऑफ केमिकल बॉन्ड दॅट ॲटम कॅन फॉर्म गिविंग अ मोलिक्युल. ज्यावेळेस तो ॲटम एखादा मोलिक्युल फॉर्म करतो किंवा एखाद्या मोलिक्युलमध्ये असतो तिथं त्या ॲटमला किती नंबर ऑफ केमिकल बॉन्ड आहे ते त्याला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो. Another frequently used term related to valence is the oxidation state or oxidation number. जी व्हॅलन्स असतो किंवा व्हॅलन्सी असतं त्याला आपण दुसरी जी टर्म आहे जी नेहमी वापरतो ती आहे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. व्हॅलन्स डज नॉट हॅव एनी साइन असोसिएटेड विथ इट बट ऑक्सिडेशन नंबर डज and can be either positive or negative, which is decided by electronegativity of the atom that are be bonded. व्हॅलन्सला कुठलंही साईन नसतं, पॉझिटिव्ह किंवा असं साईन आपण असोसिएट करत नाही देत नाही. पण जे ऑक्सिडेशन नंबर आहे ते आयदर पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. ते डिपेंड असतं की तो इलिमेंट आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे त्याच्यावरनं ती डिपेंडंट असणार आहे. द सेकंड आस्पेक्ट ऑफ केमिकल प्रॉपर्टी इज अ केमिकल रिएक्टिव्हिटी. जे सेकंड आस्पेक्ट आहे केमिकल प्रॉपर्टीचं ते आहे केमिकल रिएक्टिव्हिटी. द केमिकल रिएक्टिव्हिटी इज रिलेटेड टू इज विथ इच एलिमेंट लूज और गेन द इलेक्ट्रॉन. आता केमिकल रिएक्टिव्हिटी रिलेटेड आहे कोणाशी, तो जो एलिमेंट आहे इलेक्ट्रॉन लूज करतोय किंवा गेन करतोय त्याच्यावर त्याची केमिकल रिएक्टिव्हिटी काय असणार आहे, रिलेटेड असणार आहे. द केमिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ज्या केमिकल प्रॉपर्टी असतात एलिमेंटच्या ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड असतात. पिरियडिक ट्रेंड्स इन अ व्हॅलन्सी. व्हॅलन्सीमध्ये पिरियडिक ट्रेंड कसा आहे तो आपण पाहू. व्हॅलन्सी ऑफ द मेन ग्रुप एलिमेंट इज युजली इक्वल टू द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉन अँड ऑर इक्वल टू डिफरन्स बिटवीन 8 अँड द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. आता जे मेन ग्रुप एलिमेंट आहेत त्यांची जी व्हॅलन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा आउटर इलेक्ट्रॉन किती आहेत किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती ती त्याची व्हॅलन्सी असते. किंवा इक्वल टू डिफरन्स बिटवीन 8 अँड नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. किंवा 8 मधनं ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस करायची ही त्याची काय असते, व्हॅलन्सी असते. टेबल 7.6 शो पिरियडिक ट्रेंड्स इन व्हॅलन्सी ऑफ मेन ग्रुप एलिमेंट बाय टेकिंग एक्झाम्पल ऑफ हायड्रेट्स अँड सम ऑक्साईड. जो आपल्याला टेबल 7.6 दाखवला आहे त्याच्यामध्ये व्हॅलन्सीचा पिरियडिक ट्रेंड दाखवला आहे. आपल्या मेन ग्रुपचे जे एलिमेंट आहे त्याचं व्हॅलन्सीचा पिरियडिक ट्रेंड दाखवलेला आहे. आणि तिथे एक्झाम्पल म्हणून आपल्याला त्या एलिमेंटचे हायड्रेट्स आणि काही ऑक्साईड्स आपल्याला दिले. आता तो आपण टेबल पाहूया. आता टेबलमध्ये जर बघितलं आपण ग्रुप फर्स्ट जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1, व्हॅलन्सी किती 1. हे बघा फॉर्म्युला ऑफ हायड्राइड लिथियम हायड्राइड सोडियम हायड्राइड पोटॅशियम हायड्राइड लिथियम ऑक्साइड सोडियम ऑक्साइड पोटॅशियम ऑक्साइड. ग्रुप सेकंड जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय त्याचं NS2. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 2, व्हॅलन्सी किती 2. हे बघा एक बेरिलियम 2 हायड्रोजन म्हणजे बेरिलियम हायड्राइड मॅग्नेशियम हायड्राइड कॅल्शियम हायड्राइड बेरियम ऑक्साइड मॅग्नेशियम ऑक्साइड कॅल्शियम ऑक्साइड. इथं बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम यांची व्हॅलन्सी 2 आहे, ऑक्सिजनची पण 2 आहे. ओके, म्हणून त्याला कुठलाही सफिक्स लागलेला नाही. नंतर 13 ग्रुप NS2 NP1. नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 3, व्हॅलन्सी किती 3. ठीक आहे. नंतर डायबोरेन ॲल्युमिनियम हायड्राइड ओके ॲल्युमिना. ओके, अशा पद्धतीने काय दाखवलेले आहेत कंपाऊंड दाखवलेले आहेत. नंतर 14 साठी NS2 NP2. नंबर ऑफ व्हॅलन्सी 4, व्हॅलन्सी 4. मिथेन सिलेन CO2 सिलिका. ठीक आहे, अशा पद्धतीचे कंपाऊंड दाखवलेले. 15 ग्रुपसाठी NS2 NP3 5 आहेत. आता याची जी व्हॅलन्सी आहे ती 5 पण असते किंवा 8 - 5 ती किती असेल 3 सुद्धा असते. बघा 3 अमाइन फॉस्फाइन. ओके, अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. ठीक आहे. नंतर
1630 NH2NP4 6 आहे, व्हॅलेन्सी 2 पण असते 6 पण असते. वॉटर, हायड्रोजन सल्फाईड, ओके, अशा पद्धतीने. NH2NP5 7, व्हॅलेन्सी 1 आणि 7 पण असते. हायड्रोजन फ्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड. आणि हे इनर्ट गॅसेस 8, व्हॅलेन्सी 0, त्याचे कुठलेही कंपाऊंड आपल्याला दाखवलेले नाही कारण त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी फारच ते अनरिॲक्टिव्ह आहे असं तुम्ही समजा. As may be noticed from table that valency remain the same down the group. ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी कशी आहे, सेम आहे. शो ग्रॅज्युअल व्हेरिएशन अक्रॉस द पिरियड ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट. परंतु पिरियडमध्ये व्हॅलेन्सी काय होते, चेंज होत जाते. कारण काय होतं, ॲटॉमिक नंबर काय होतं आहे, लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये इन्क्रीज होत आहे. तशा पद्धतीने व्हॅलेन्सीसुद्धा काय होती, ती चेंज होत होती. पुढचा जो टॉपिक आहे प्रॉपर पिरियडिक ट्रेन इन मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्सचा काय पिरियडिक ट्रेन्स आहे ते आपण पाहू. पिरियडमध्ये कशा पद्धतीने चेंज होतं ते आपण पाहू. द मेटल्स, नॉन मेटल अँड मेटल अपेअर इन सेपरेट रिजन ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता जर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघितलं आपण, मेटल्स, नॉन मेटल्स आणि जे मेटलॉइड आहेत ते सेपरेट रिजनमध्ये आहेत. मेटल ऑन द लेफ्ट, मेटल हे लेफ्ट साईडला आहेत. नॉन मेटल ऑन द राईट, नॉन मेटल राईट साईडला आहेत. मेटलॉइड अलॉंग अ झिगझॅग लाईन सेपरेटिंग द टू. आणि जे मेटलॉइड आहे अशी जी झिगझॅग लाईन आहे त्या झिगझॅग लाईनच्या भोवती मेटलॉइड आहे. मेटल आर कॅरेक्टराइज बाय गुड इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी. जे मेटल आहेत त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहे ते काय असतात, गुड इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी आहे आणि ॲबिलिटी टू फॉर्म कंपाऊंड बाय लॉस ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि मेटल काय करतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लॉस करतात, कॅटायन फॉर्म होतात आणि कंपाऊंड फॉर्म होण्याची त्यांची काय असते, ॲबिलिटी असते. कॅटायनमध्ये फॉर्म होतात आणि इलेक्ट्रॉन लॉस करतात म्हणजे काय होतील, पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर होत असतो तर म्हणजे कॅटायन फॉर्म होतात आणि ॲबिलिटी असते त्यांची की ते कंपाऊंडमध्ये काय होतात, फॉर्म होऊन जातात. नॉन मेटल आर कॅरेक्टराइज बाय देअर पुअर इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी. जे नॉन मेटल आहेत ते बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटीचे, म्हणजे आपण त्याला पुअर इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी म्हणतो. आणि ॲबिलिटी टू फॉर्म कंपाऊंड बाय गेन ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल. आणि हे जे नॉन मेटल असतात हे काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात, तशी त्यांची ॲबिलिटी आणि ते काय होतात, कंपाऊंडमध्ये फॉर्म होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करतील म्हणजे स्वतःवर निगेटिव्ह चार्ज म्हणजे ॲनायनमध्ये फॉर्म होतील नॉन मेटल. दिस कॅन बी एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ आयनायझेशन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मग हे काही आपण जे एक्सप्लेन करतो आयनायझेशन एन्थाल्पी, कॅटायनच्या बाबतीत तुम्ही म्हणू शकतात आयनायझेशन एन्थाल्पी, कारण ते इलेक्ट्रॉन काय करतात, लूज करतात, पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवर येतो, कॅटायन फॉर्म होतो, आयनायझेशन एन्थाल्पी. किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन करतो, स्वतःवर निगेटिव्ह चार्ज होतो, ॲनायन फॉर्म होतो, म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, तर आपण आयनायझेशन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं ह्या टर्म्स आपण काय करतो, एक्सप्लेन करतो. एन्थाल्पी डिक्रीसेस डाऊन द ग्रुप. ग्रुपमध्ये टॉपकडनं बॉटमकडे येताना आयनायझेशन एन्थाल्पी काय होते, डिक्रीज होते. द टेंडन्सी टू लूज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दस इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप अँड मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे जी टेंडन्सी असते लूज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची ती इन्क्रीज होते, ती काय होते, इन्क्रीज होते. आणि ग्रुपमध्ये टॉपकडनं बॉटमकडे म्हणजे डाऊन ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. कारण मेटल काय असतं, इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतात, इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतात. आणि ग्रुपमध्ये काय होतं तर नंबर ऑफ शेल ॲड होतात, साईज इन्क्रीज होत जाते. म्हणून न्यूक्लियस आणि जो आउटर मोस्ट किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन याच्यातलं डिस्टन्स जास्त असतं, म्हणून अट्रॅक्शन कमी असल्यामुळे इझिली इलेक्ट्रॉन काय करतात, ते लूज करतात. म्हणून आपण काय म्हणतो आहे की त्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची वाढते, म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, डाऊन ग्रुपमध्ये इन्क्रीज होतं. द आयनायझेशन एन्थाल्पी इंक्रीज अक्रॉस अ पिरियड अँड कॉन्सिक्वेंट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज अक्रॉस अ पिरियड. पिरियडमध्ये काय होतं, आयनायझेशन जी एन्थाल्पी आहे ती इन्क्रीज होते, लेफ्टकडनं राईटकडे जाताना आयनायझेशन एन्थाल्पी काय होतं, इन्क्रीज होतं. कॉन्सिक्वेंट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज अक्रॉस अ पिरियड. मात्र जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते लेफ्टकडनं राईटकडे जाताना काय होतं, डिक्रीज होतं. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम मोर अँड मोर निगेटिव्ह अक्रॉस अ पिरियड. म्हणजे जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असते ती जास्त निगेटिव्ह होत जाते अक्रॉस अ पिरियडमध्ये. इट बिकम टेंड टू बी लेस निगेटिव्ह डाऊन द ग्रुप. परंतु ग्रुपमध्ये ती काय असते, लेस निगेटिव्ह असते. म्हणजे जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ती काय असते, लेस निगेटिव्ह असते. दस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस अक्रॉस अ पिरियड. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते लेफ्टकडनं राईटकडे जाताना इन्क्रीज होतं
अँड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. आणि वरून खाली येताना ग्रुपमध्ये टॉपकडनं बॉटमकडे येताना काय होतं, डिक्रीज होत जातं.